ज्या कुळात जन्माला आलो ते कुलाचार करायचा, भजन करा, ज्याला जो देव आवडेल त्या देवाचं चिंतन करा, पण पोटासाठी काम करायला पाहिजे. न करे मूर्खांदा, उत्तर भारतातल्या एका साधूचं वाक्य. ते काय गोट्या खेळणार थोडंच साधू. मुसलमानाच्या कुळात साधू जन्माला आला, पोटाचा धंदा. वस्त्र इनित होते दीपक बाबा, वस्त्र काशीनाथला, आणि वस्त्र विणता विणता ते भजन म्हणायचे. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. काम बुडून मी भजन नाही करायचा. पठ्याली एखाद्याला मळमळ होत असेल तर एकांतात भेट सांगतो मग त्याला, मी वाचिल्याशिवाय काहीच बोलणार नाही. कामामध्ये काम काही म्हणा राम राम. बाईनं मालकाला जेवायला वाढायचं, त्याला भूक लागल्यावर म्हणली मी हरिपाठ वाचायले. अशी बाई ज्या गावात आहे त्या परिसरात पाऊस कमी पडतो. गळ्यात शपथ, सकाळच्या गिरगावकर मरण, मी जर खोटं बोलत असेल तर पुरावा आहे माझ्याकडं. बाईचा सर्वात मोठा देव आपला पती, जिच्या कपाळावर कुंकू आहे, तिचा सर्वात मोठा देव आपला पती. तिनं त्याचं पालन करणं, त्याची सोय करणं हे ती कर्तव्य. 17 गाथे वाचली. नवऱ्याला म्हणली मी लय थकले, मला पिठलं पोळी करून द्या, आणि त्याही ममुल्यान करून दिली. त्याचं 10 पिढ्याचं पाप उतू आलं, त्याला अशी चुडेलीन भेटली. विठाला विठाला मालकाच्या सेवेची ताकद किती मोठी महाराज. 7व्या अवतारात एक बाई देवाच्या पायात पडली नाही, प्रभू रामचंद्राच्या पाया पडली नाही. प्रभू रामचंद्र तिच्या 9 बाऱ्या पाया पडले असं पुराण सांगते गिरगावकर. नाही एक जण म्हणला पुराण काय आमच्या चुलत्याने थोडंच लिहिले, पुराण अधिकारी लोकांनी लिहिलेले. 9 बाऱ्या प्रभू रामचंद्र तिच्या पाया पडले, ती एकदाही नाही पडली. राम पाया पडल्यामुळे 4दा सीताई साहेब पाया पडल्या. रस्त्याने सीताई साहेबाला जर असं चिमटा घेतल्यावानी झालं. म्हणलं काय मालक, तुम्ही तिच्या 9 बाऱ्या पाया पडले, तुम्ही पडल्यामुळे मी 4दा वाटले, ती बेटी एकदा पण तुमच्या पाया नाही पडली. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं सीते गपचिक बस, आपलं नशीब चांगलंय, ती पाया नाही पडू दी, तिने आपल्याला पडू दिलं, हेच आपलं मोठेपण. कोण सांगत होतं? पंढरपुरातला मालक, 7व्या अवतारातला तूच, विष्णूचाच अवतार आहे. तर सीतेने सांगितलं काय काम केलं त्या बाईनं? तिनं काहीच काम नाही केलं. ती 3दा मालकाच्या पाया पडत होती. तिचं नाव होतं लोपामुद्रा. 3 वेळेस मालकाच्या पाया पडणाऱ्या बाईच्या पंढरपुरातला मालक 7व्या अवतारात तिच्या पाया पडला. तो का म्हणे पतिव्रता, आणि तिची देवावरी सत्ता. काय ताकद आहे. आपा लोक बसलेले आहेत ना पुढे. तुम्हाला मी सांगतो एक उदाहरण. एका बाईच्या मालक रोज शंकराला चिता भस्म देत होते. चिता भस्म रोज 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 चिता भस्म. त्या दिवशी माणूसच मिळाला नाही कोणी. आता कुठं द्यायचं चिता भस्म? आणि आतून आवाज आला लक्ष्मी भस्म पाहिजे. बाईनं स्वतःच पेटून घेतलं, स्वतःच पेटून घेतलं. बुवा मालक बाहेर आले, पाहिलं तर पत्नीची असते राखे, तीच शिवजी लावली. शंकर प्रसन्न झाले. काय पाहिजे? जिनं आजचा नियम मोडू द्याला नाही तीच पत्नी मला पुन्हा द्या. ही भारताची स्त्री इतकी पवित्र आहे. या देशाची सर्वात मोठी जडवड श्रीमंती काय असेल तर या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री सांगू तुम्हाला. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न कृष्ण ज्ञानोबराय तुकोबराय नामदेवराय चोखोबराय नाथबाबा सावता महाराज सेना महाराज रविदास महाराज कबीर महाराज मीराबाई जनाबाई मुक्ताबाई सखुबाई या देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आल्या. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज याच पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. रत्नांना जन्म घालणारी या देशाची स्त्री किती मोठं रत्न असेल. इतकी पवित्र. मालकाची सेवा करायची. तुम्हाला गिरगावकराची शपथ आहे. एखादा उपवास धरायचा नाही. लवंगाव एखादा धरी तीन रात त्याच्या काढी ती भिताड पडन ना डोसक्यात. कोण सांगितलं असं करायचं? सगळ्यात मोठं ज्याचे मायबाप जिवंत आहेत त्या पोरायला सांगतो. आजच्या सप्त्यातलं कीर्तन सफल झालं पाहिजे. सणावाराला पाय पडतात का नाही मला माहित नाही, पण किमान महत्वाचे रोज जरी एकदा मायबापाचं दर्शन घेतलं तर तुम्हाला पंढरपुरात जायचं काम नाही.
नाटकुले झाले आमच्या इथला पांड्या, आमच्या इथला. मी दुसरीकडे मला काय गरज आहे फुकट कळण शेंडीवर. हे बिना चप्पलचा पंढरपूरला जातो आणि तिथून आल्यावर चपलान म्हातारीला हाणलं. काय का तरी तुम्ही याला बी हसायले. बिना चप्पलचं चलत पंढरपूरला गेला दीपक बुवा आणि तिथून आल्यावर म्हातारीला हाणलं. पंढरपुरातला कसा मानीन त्याला? अद्याप नाही. मातृपितृ भक्त जे आहेत ना त्यांना मानते. माय बाप एक केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आई वडील प्रत्यक्ष काशी येत, दर्शन घेतलं की काशीतला विश्वनाथच त्यांच्या घरी. इतकी माय बाप्पा सकल तीर्थाची अधुरे, जे का जाण माता पितरे. इतकी ताकद आहे आई वडिलांची. सेवेत फार मोठी शक्ती. पोटासाठी धंदा. जातीन मुसलमान, कपडा इनायचा. पण कपडा इंता दीपक बुवा भजन केलं. ते भजन इतकं मार्मिक झालं, वृत्ती नामी झाली. ज्या वस्तूला स्पर्श झाला ती वस्तू भजन करीत होती. ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग, ठाई ठाई सेल्यावरती दिसे राम नाम ग. त्या कपड्याच्या धाग्यात राम राम निघू लागलं. जातीनं कोण होता महाराज? मुसलमान. म्हणून नामदेवराय म्हणले देवा जन्म हो का भलते याती. कोण्याही जातीत जन्माला घाल, मात्र मला हरिभक्त कर. भांड नको, हरिभक्त कर. ठीक आहे, काय हरकत. नामदेवराय पायाची सेवा तुम्हाला देतो, त्याबद्दल काही दुमत नाही. पायच तोडून देतो. देव काय कमी सगळं देतो तुम्हाला पाय. पण माझी अशी इच्छा आहे, तुमची परिस्थिती नाजूक आहे. संध्याकाळचा ठिकाणा नाही तुम्हाला, खाण्यासाठी नाही, राहायला घर नाही तुम्हाला. एखादा बंगला देऊ का? ते नामदेवराय होते, गिरगावकर नाही. नामदेवरायनं सांगितलं देवा जितकं मागितलं तितकंच दे. काहून नकोय तुम्हाला पैसे? ऐका म्हणले आम्ही अशा परंपरेतले माणसं येत की त्या परंपरेत आतापर्यंत तुझ्या पुढे कोणी हात पसरत तुझ्या पुढे हात पसरले नाही याच्याकरता मागणार नाही. 7व्या अवतारात रावणाने शहाणपणा केला. दादा थोडासा आवाज करा, चांगलं करीन देऊ तुमचं. रावणाने थोडासा शहाणपणा केला. सीताई साहेबाचं हरण केलं आणि अशोक वाटिकेत सीताई साहेब ठेवले. सीताई साहेबाचा शोध घेण्यासाठी ब्रह्मांडाच्या मालकाने 11वा रुद्र आपलासा केला. त्या एकादश रुद्राचं नाव होतं मारुतीराय महाराज. खेळात तितका हुशार कोणीच नाही. खेळिया माझी हनुम्या शहाणा, न पळे कामा व्यसनी रे. कामाची नाही तेथे क्रोधाची कैसा. काय टोक त्या संन्यासाचं. बायको भेटत नाही म्हणून ब्रह्मचारी होते का? बायको जगवायचा कटाळा म्हणून संन्यास घेतला का? अद्याप नाही. आईच्या पोटातच कंबर आवळून घेतली. नैष्ठिक ब्रह्मचर्याचा कास होता. विश्वातला 1 नंबरचा संन्यासी. विश्वातला रावणाने 10 रुद्र प्राप्त केले ते 10. पण 11वा रुद्र रावणाच्या हातात आला नाही. म्हणून प्रभू रामचंद्राचा जय झाला. 11वा रुद्र रावणानं जर आपलासा केला असता तर 1 कोटी राम जन्माला आले असते तरी रावण मरत नव्हता असं पुराण सांगते. बाळ्या नाही, पुराण सांगते. पुराण इतकी 11व्या रुद्रात ताकद होती, इतकी ताकद. त्या रुद्राला आपलंसं केलं.
नामदेवराय का मागत नाहीत देवा पुढे? काही दिलं असतं देवानं, काही दिलं असतं. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, हनुमंता सीता हरवली बापू, ठीक आहे. शोध घेतला. मारुतीरायाच्या सोबत त्यांच्या वंशातली बरीच लोक आली. 18 पद्म वानर, 72 कोटी रीस, 56 कोटी गोलांगूळ. समुद्राच्या तीरावर वास्तव्य असताना देवर्षी नारद मारुतीरायाला भेटले. रामायणात बघायचं नाही, दुसऱ्या पुराणात पाहायचं. नारद भेटले, मारुतीरायाला सांगितलं, पाहून स्वतः एक बोलू तुम्हाला, तुम्ही संन्यासी, मी संन्यासी, मी काय खोटं बोलणार नाही. आणि दोघायला पैशाची गरज नव्हती, खिशेत नव्हती ना. मठ नाही, आश्रम नाही, संस्था नाही, खिसा नाही, शर्टच नाही, तर खिसा कशाचा? निष्ठावंत संन्यासी. म्हणे तुमचा आणि रावणाचा वाद फक्त सीतेपुरता आहे. आणि रावण बेटा काही सीता देत नाही, मेल्याशिवाय सीता देणार नाही. हे मारुतीरायाला कळालं, आधीच कळालं, पण नारदाने सांगितलं. मग सहज एके दिवशी भगवान प्रभू रामचंद्राच्या कानावर वार्ता गेली. तर प्रभू रामचंद्रानं मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता एक बोलू का बापू? काय? रावण मरुस्तर सीता देत नाही, का मागत नाही? नामदेवराय का पैसे नको म्हणतात, का द्रव्य नको म्हणतात, का वारे घोडे नको म्हणतात? याचा पुरावा देतोय. म्हणे रावण मरेपर्यंत आपल्याला काही सीता देत नाही. होय. मग रावण मारल्याच्या नंतर आपण सीता घेऊन जाणार. लंका द्यायची कोणाला? तो बिभीषण याच्याकडे आला नव्हता, नंतर बिभीषण आला. बिभीषण खुर्चीचा लागत माणूस होता, भजन करीत होता बिभीषण, त्याबद्दल दुमत नाही. पण 4 संतांनी बिभीषणाला मानलं नाही. का? त्याची भक्ती स्वार्थी होती. म्हणतो बापू, मनसी बिभीषण सहला हरी विभीषणाला मूर्ख म्हणायची काय गिरगावकरांची टप्पर आहे. पैठण मधले मालक म्हणले, परे तो महामूर्ख जाना. मूर्ख आहे, स्वार्थी होता तो. नंतर आला अगोदरची गोष्ट. मारुतीरायाला सांगितलं, हनुमंता किष्किंधेचा राजा वाली मी मारला आणि सुग्रीवाला किष्किंधेचा राजा केलं. पण ज्याच्या बापाला मी मारलं तरी त्याचा मुलगा आपल्या पक्षाचा सेनापती झाला. भारतीय युद्धामध्ये द्वापार युगामध्ये कौरवाच्या पक्षाचे सेनापती पितामह भीष्माचार्य होते. आणि कृता युगात भगवान प्रभू रामचंद्राच्या पक्षाचे सेनापती अंगद होते. आणि अंगदाच्या बापाला मारलं प्रभू रामचंद्राने. देवाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. आणि मारुतीरायाला सांगितलं, पवनसुता काय प्रभू एक बोलू का बापू? काय बोलता देवा? मला असं वाटतंय किष्किंधेचा राजा सुग्रीव केलं तर रावण मारल्याच्या नंतर लंकेचा राजा आपण अंगद करू. मारुतीरायाने सांगितलं, देवा लंका घ्यायची न घ्यायची ते ठरवीन, मला म्हणायला पण लावू नका त्याला. आपल्याला नका. ज्यानं स्वतः पाकिट घेतले नाही ते दुसऱ्याचे पाकिट कशाला भरीन? आहे का नाही? ज्यानं स्वतः रुपया घेतला नाही ते मारुतीराय दुसऱ्याला कशाला लंका द्यायला? काय गरज आहे त्याला? मागणं पुढून फुकुटा उडत काही संबंधच नाही या गोष्टीचा. प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, अरे जातीच आहे तुमच्या अंगावर इस्तू घ्यायचा नाद नाही आपल्याला. तुम्ही विचारा. बोलून घेतलं. अंगदा मालकान बोलिले, का मागत नव्हते संत? वडिलाची रीत
जाणत असो. अंगदाला बोलून घेतलं, पुढे बसले. अंगदा, जी प्रभू. मालक म्हणायचे अंगद. लहाने मालक, मोठे मालक. मोठे मालक म्हणजे प्रभू रामचंद्र आणि लहाने मालक म्हणजे लक्ष्मणजी. काय मालक? अरे म्हणे रावण काही मरेपर्यंत सीता देत नाही ते भेटत, मग रावणाला मारावंच लागल. हो प्रभू, आम्ही गदा आमच्या सळसळ करायला त्याला मारण्यासाठी. पण एक शंका आहे रे अंगदा, रावण मारल्याच्या नंतर आमची इच्छा आहे तुला लंका देऊन टाकावं, तुला लंका देऊन टाकावं. महाराज एका पुराणामध्ये 14 श्लोक आले. त्या 14 श्लोकातल्या 1.5 श्लोकाचा अर्थ ऐकल्याच्या नंतर पेनार पण रडल, दारू पेनार पण रडल. इतका गहन अर्थ त्या 1.5 श्लोकाचा. ठास 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 अंगत रडू लागला. प्रभू रामचंद्राकडे पितांबर नव्हता, कारण वलकल्ल होती अंगावर. कोट्यावधी सूर्याचं तेज ज्याच्या चेहऱ्यात, त्याच्या हात किती कोमल असेल. त्या कोमल हाताने अंगदाचे डोळे पुसले. बाळा का रडतोस? प्रभू एकच दुःख झालं, मी ज्याचं भजन करतो तो मला ओळखीत नाही, मला याचं दुःख आहे. तुम्ही मला ओळखू शकलं नाही प्रभू, तुम्ही मला ओळखू शकलं नाही. माझी भक्ती स्वार्थी नाही, मी निष्काम भजन करणार आहे तुमचा. मला नकोय लंका. जरसा लक्ष्मण मालकाला राग आला आणि लक्ष्मणजींनी सांगितलं, अंगदा तुला काही वाटतं का नाही रे? अरे रावणासारखा बलाढ्य राजा मारल्याच्या नंतर तुला लंका भेटायली, तुला याचं काही श्रेय वाटतं का नाही? तर अंगदाचा थोडासा पारा चढला. कसा चढला माहितीये का? जे ओरिजिनल सेवा करते कधी भेट नाही. भय काय त्याच्या जीवा, खरी सेवा करणाऱ्याला भीती वाटत नाही. अंगदाने सांगितलं, लहाने मालक, रावण मारणं काय मोठी गोष्ट आहे? लक्ष्मणजीनं सांगितलं, अरे अंगदा जरा डोक्यात विचार आण तू. 33 कोटी देवता त्याने कोंडून टाकल्यात. सूर्य त्याच्या इथं दिवे लावायला आहे, वारं त्याचे रस्ते झाडायला आहे. हा, आणि त्याचा फॅन कूलर एसी कोण होती दीपक बाबा माहितीये? निशापती. निशापती म्हणजे रात्रीचा पती चंद्र. रावणाची एशी होती, सरपंच एशी. रावणाला घाम यायला लागला की काय करायचा निशापती? निशायती यन काल भया तो निशापती दय जायंते रे. अंबर भयत स्वेद सुदाना, अंबर भयत स्वेद सुदाना. लंकेशा भय गृहस्थिति, लंकेशा भय गृहस्थिति, लंकेशा भय गृहस्थिति. स्वेद म्हणजे घाम. जर रावणाला घाम आला तर निशापती चंद्र, अंबर म्हणजे वस्त्र, वस्त्रानं वारं घालीत होता. चंद्र त्याची शीतलता कमी पडल्या. इतका पावरबाज रावण होता. आणि अंगदा त्याला मारणं इतकं सोपं आहे म्हणे, हे तुमच्यासाठी अवघड असेल, तुमच्यासाठी अवघड असेल. आणि त्याला मारून तुम्ही लंका द्यायला का मला? काय मोठापण आहे? लक्ष्मण म्हणले, डोकं खराब झालं का तू? अरे रावणाला आम्ही मारायलो, हक्क आमचा आहे त्या लंकेवर, आणि आम्ही तुला द्यायलो, तुला काही मोठेपणा नाही. मालक पुढचा ऐका, मी आशा बापाचा मुलगा आहे, मी आशा बापाचा मुलगा आहे. माझ्या बापाला लंका घ्यायला 2च मिनिटं लागत होते, फक्त 2च मिनिटं. मी वालीचा पुत्र आहे. माझ्या वडिलांनी रावणाला बगलात घेऊन 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. एका समुद्राची लांबी किती? 1200 किलोमीटर. 100 योजनाचा समुद्र असं रामायण सांगते. 4 कोसाचा 1 योजन, 3 किलोमीटरचा 1 कोस, तर 12 किलोमीटरचा 1 योजन. 12 गुणिले 100, 1200 किलोमीटर लांबीचा 1 सागर. अशा 4 समुद्राच्या आंघोळी केल्या. किती टाइम लागला असं उड्डाण करायला? तोपर्यंत रावण गायीच्या कासात गोचिड बसतो तसाच चिटकलेला. रावणाच्या बेंबी फुटल्याच्या नंतर त्याचा मृत्यू. तर अंगदानं सांगितलं, लहाने मालक, मोठे मालक, माझ्या वडिलांनं मनात आणलं असतं तर रावण टमाटर दाबल्यासारखा बगलात दाबला असता. रावण मेल्यावर लंका कोणाला? तर लक्ष्मणजी म्हणले वालीला. वाली गेल्यावर लंका कोणाला? प्रभू रामचंद्र म्हणले अंगदा तुला. मग लक्षात ठेवा लहाने मालक, मोठे मालक, मी आशा बापाचा मुलगा आहे
की ज्याच्या बापानं दुसऱ्याची संपत्ती फेटाळली. मी अशा बापाचा मुलगा आहे की ज्याचा दुसऱ्याच्या संपत्तीवर डोळा नाही. कोणाच्या संपत्तीवर डोळा न ठेवणारा वाली नावाचा माझा पिता आहे आणि त्या पित्याच्या पोटी पठ्ठ्याचा जन्म झाला. तुमचं भजन करून कशाला लंका घेऊ. हे मागचे भजन करणारे काहीच स्वीकारित नव्हते. वडिलाची बुजुर्ग वारकऱ्यांनी तुझं भजन केलंय, तुला पुढे हात पसरले नाही म्हणून मागची रीत जाणतोत म्हणून काही नको देवा. काय पाहिजे? फक्त तुमच्या पायाची सेवा, याच्या व्यतिरिक्त काहीच नको, काहीच नको, काहीच नको. दीपक बाबा ब्रह्मदेवानं वरून सत्य लोकातून खाली पाहिलं आणि खाली पाहिल्याच्या नंतर सगळं तर त्यानंच निर्माण केले. मुंगीपासून तर झाडापर्यंत जीवसृष्टी ही ब्रह्मदेवाची निर्मिती आहे. ब्रह्मदेवाची निर्मिती. निर्माण झालेल्या जीवाला काय खाऊ घालायचं हे भगवान विष्णू परमात्म्याची क्रिया. आणि या जीवानं शहाणपणा केल्यावर कोण्या दिवशी फुकायचं हे शिवजीच्या हातात. संहारकारी शिवजीच्या हातात. बेटा तू शहाणपणा करायला आता तू मृत्यू लोकात राहायच्या लायकीचा नाही. या 3 लोकांकडे 3 कामं. जन्म घातला की ब्रह्मदेव मोकळे. हे सगळं सांभाळायचं ह्या 2 लोकांकडे आलं. तर ब्रह्मदेवानं अशी जीवसृष्टी पाहिली. त्यांच्या मनात आलं आपण अशी एक सुंदर कन्या जन्माला घालू. अशी सुंदर कन्या की कोणालाही वाटलं पाहिजे ही मला पत्नी म्हणून भेटावं. वरच्याच्या हातात आहे. मला सांगा बरं, असा एखादा डॉक्टर आहे का त्याने एखाद्या गरोदर स्त्रीला इंजेक्शन दिल्यावर पोरग गोर जन्माला येते? असं ऐकलं सरपंच तुम्ही कुठं डॉक्टर? आणि जर डॉक्टरकडे तशी औषधं असते तर डॉक्टराला काळे पोरं झाले नाही का? हा, डॉक्टराला लंगडे हेकणे पोरं झाले नाही का? नाही. औषध ते कोणाकडे? ही सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. असं एखादं औषध आहे का ते औषध दिल्यावर पोरग होतंय? नाही. आणि तसं औषध असतं तर तुम्ही पोरी होद्याल्या असत्या का? नाही. आणि मग तुमच्या पोरानं लग्न कोणासोबत शेळ्यासंग केली असते का? चांगलं नाही म्हणता राव तुम्ही. महाराज ताब्यातच नाही विज्ञानाच्या. ही सगळी सत्ता त्या 2 मालकाच्या हातात आहे, शिवजीच्या आणि विष्णू परमात्म्याच्या. मुलगा पाहिजे, मुलगी पाहिजे, सुकुमार पाहिजे, सावळी पाहिजे, गोरी पाहिजे, चंद्रनना, चंद्रसाक्षी, भयसाक्षी, अश्वप्रिया, प्रियकांती, नदी साक्षी, सखलकांती, भयव्याप्ती, दृश्यस्थिता, भास्कर तेजा, निशापती तेजा हे पूर्वीच्या बायकांचे लक्षण होते. लक्षण होते. नदी तनया, जलामोघा भयव्याप्ती, आननपुटे भयस्थिता. तिला नदी तनया म्हणत असते. आता काय आपलं लग्न झाले त्याच्यामुळे हे कुटाने सगळे सोडून दिले. काय करायचं? नदी तनया, साक्षी दंतन, साक्षी प्रिया काय करायचं आहे भानगडी. आणि कळत पूर्वीच्या काळातली जुनी माणसं पोरगी बघायला जायची आणि तिथून आल्यावर मथारी आमक्या विचारायच्या कशी आहे पोरगी? साक्षी प्रिया. कशी आहे? चंद्रानना. त्या काळातल्या मथाऱ्याला कळत होती म्हणून ते मथारे जात होते.
आता मथळ्याचा पत्ता कट केला आणि हे जीनच्या पॅन्टीवाले सोंगळे चालले यायला कुठं अक्कल असते का? चंद्राना काय, साक्षीप्रिया काय, नदीतनाय काय, फिरवा अश्व काय, अश्वकांती काय, काय कळत असेल? हे वरून दिसले की लयच खास आहे. आम्ही 42 जण शाळेत होतो, शाळेचे लग्न झाले, आमच्यात कोणी ब्रह्मचारी राहिले नाही. एक राहू लागलं, मी आणलं नको बसव एखाद्यात संसार. हो ना, आगावपणा होण्यापेक्षा लग्न कर म्हणलं. केलं लग्न. आमच्या सगळ्यात एक जणाला बायको जरा गोरी भेटली असं ते म्हणतंय. बरं मी म्हणत नाही, मी महिला सुंदर म्हणत नाही तर दुसऱ्याला कसं म्हणत? हा म्हणत नाही. सुंदर पुराणाच्या चौकटीत बसली तर म्हणायचं. रूपान गोरी दिसली म्हणजे सुंदर आहे का? लय गोऱ्या संलग्न केलेली माणसं नाशिकला इटा उचलायला गेली. वरच्या रूपाला काय किंमत आहे? कर्तव्य दक्ष किती आहे? आपल्या भारतीय संस्कृतीत देखाव्याला किंमत नाही, कर्तव्याला किंमत आहे. बाई रूपाने किती सुंदर आहे त्याच्यापेक्षा मालकाला किती जीव लावती. हो, आमची ती एक जणांना सुंदरबाई सोबत लग्न केलं. लग्नाच्या आधी आवत 3 होते, आता 3 शेळ्या घेऊन आणि 1 बोकड्या घेऊन फिरते. हे त्याच्या सुंदरपणाचे नाटक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये स्त्री ज्याला कर्तव्य दक्ष भेटली ते वनवासात जरी असेल तरी स्वर्गात आहे म्हणायचं. आणि ज्याच्या जीवनात पत्नी कर्कशा भेटली ते सोन्याच्या बंगल्यात असला तरी मसन वाट्यात आहे म्हणायचं. मी म्हणतो का रे? दुःख उदंड फजिते, उदंड फजिते कर्कश बायको ज्याला भेटली. वैकुंठवाशी बापसाहेब मालक वालुरकर म्हणायचे. आपली लायकी नाही बरं ती. आयंदळ घोडीशे पायंदळ भला, आयंदळ घोडीशे पायंदळ भला आणि अवकुशळ बायकोशे रिकामी जागा भाला. पुढचं काय तुम्ही तुमचं बाळा. ज्याची वायर ताईट त्याला कळालंय सण रिकामी जागा. इतकं सोपत होतं तिथे पुढे काय होतं म्हणायला. हो, प्रारब्ध प्रारब्ध. महाराज प्रभू रामचंद्र वनवासात होते पण पत्नी खांद्याला खांदा देणार होती. याच्या करता वनवासात स्वर्ग होतं, वनवासात स्वर्ग. काय ताकद आहे महाराष्ट्रातल्या बायकांची, इतकी ताकद आहे माय तुमच्यात. म्हणून ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, सकाळच्या काकड्यात तुमचं वर्णन आलं या भारत देशातल्या स्त्रियांच्या. इतक्या मोठ्या तुम्ही अधिकारी आहात. ब्रह्मदेवाने सुंदर कन्या जन्माला घातली. महाराज इतका आगाऊपणा झाला, लग्नातले भानगडी झाल्या. लय भानगडी लग्नात. कशा भानगडी झाल्या? कोणी देव म्हणू लागला मला द्या, माणसं सोडून द्या. कोणी चरित्र माणसाला देव म्हणू लागले मला द्या, मला मला 222 कामं एका मंत्र्याच्या हातात आहेत. मला वाटते आपल्या भारतातल्या मंत्र्याला एकच पद असते. एखाद्या वेळेस नशिबानं दुसऱ्याला देवनी म्हणून दोन्ही पद काही मंत्री घेते. असं मी दुसऱ्याच्या टीव्हीत पाहिलं. आपल्याला टीव्ही नाही, खपक्या मोबाईल नाही, पण असं कोणाच्या घरी बसल्यावरती टीव्ही लावल्यावर बघायचं ह्या मंत्र्याकडे 2 पद आहेत. पण 222 पद असणारा विश्वात एकच मंत्री आहे, त्याचं नाव इंद्र. 222 पद दीपक बुवा. त्याच्यातले 2 पद सांगतो. 220 पद काय असतील ते तुम्ही घरी गेल्यावर पहा. मी गुत थोडंच घेतलंय तुम्हाला सांगायला. हा, सगळ्या गोळ्या एका टायमाला घेतल्यावर रिॲक्शन येत असते म्हणून त्या घरी गेल्यावर पहा. पण 2 पद किती भारी होते बघा. ए कंटुल्या जवळ घेतलं यासाठी होय वळींबाच तुम्ही. दक्षिणेचा राजा यम इंद्राकडे फॉर्म घेऊन जातो दीपक बाबा मृत्यूचा. आणि त्या फॉर्मवर नाव होतं गिरगावकर, बाळू महाराज गिरगावकर. खाली इंद्राने लाल अक्षरात सही केली, टाइम टाकला. उद्या 12:20 गिरगावकर हाणायचा. 12:25 अख्ख्या महाराष्ट्रात वार्ता, बाळू महाराज गेला.
मी एरी म्हणालो, खरं नाही, खरं नाही. हे कोणाच्या हातात आहे माहिती? इंद्रानं सही केल्याशिवाय दक्षिणेचा राजा मारीत नाही. माणूस कोणता कोण्या दिवशी मारायचा हे त्याच्या सहीच्या पुराव्याशिवाय नियम मारित नाही. किती मोठं पद असेल. दुसरं पद, वरुण नावाचा व्यक्ती निसर्गाचं सृष्टीचक्र ज्याच्या दृष्टीत आहे असे शिवजी, ते शिवजी वरुणाला इंद्राकडे पाठवितात आणि पर्जन्य आवर्तनाचा फॉर्म इंद्राच्या समोर मांडला. अरे परभणी जिल्ह्यात आमका जिल्हा आहे, त्या भागात सत्य व्यवस्थित होतात, अन्नदान भरपूर होते, नामस्मरण भरपूर होते, देवदेवतेंचं चिंतन आहे, संस्काराची स्तोत्र आहे, फार मोठे कुलवान चारित्र्यवान अधिकार संपन्न माणसे, त्या परिसरात साजूक पाऊस पाडा. इंद्र सही करते आणि लगेच इंद्र म्हणला, अमक्या अमक्या भागात माणसं जरा मस्ताड येतो, गव्हाला ओंब्या आल्यावर गारा पाडा, ज्वारी काढायला आल्यावर खपक्या गार उंडा पाडा, ऊस झोपले पाहिजे, सोयाबीन कापायच्या टायमाला 8 दिवस पाऊस उघडूच देऊ नका, सगळ्या घोगऱ्यात झाल्या पाहिजे मुगाच्या आणि सोयाबीनच्या. म्हणजे पर्जन्याची अवस्था सुद्धा इंद्राच्या हातात. काय मोठं पद असेल महाराज. आणि एवढे 222 पद. जयंत नावाचा मुलगा, जयंती नावाची पोरगी, शची नावाची बायको, हे असताना इंद्राला वाटलं ही अहिल्या आपल्याला भेटावं. हो, तुम्हाला सांगू का, खालच्या लोकांपेक्षा काशीनाथ बुवा वरी 6 लोक लय मस्ताळलेले होते. वरी दीपक बुवा वरी 6 लोक लय मस्ताळले होते. म्हणून तुकोबर आहे, एका व्यक्तीला म्हणले, जायो तू माते न करी सायास आणि आम्ही विष्णुदास तैशिनो. तेव्हा तुकोबराने वरी बोट केलं, तेव्हा खाली माणसं वाईटच नव्हते. आता जर तुकोबराय असते आणि तसा प्रसंग असता तर तुकोबरायला पण कळालं नसतं कोणाकोणाकडे बोट करू, कोण कोण किती हलकट आहे. तेव्हा हलकट फक्त 6 लोक वरीच होते, त्याच्यात इंद्रिय. हो, एवढे मोठे पद. ते खाली येत नाही म्हणून मी इंद्रिय म्हणायलो. खाली असल्यावर त्यांना कष्टाला इस्तू लावला असता. हो, वारकरी संप्रदायामध्ये व्याभिचारी माणसाला किंमत नाही. महाराज आपल्या कर्मकांडात सुरुवातीला इंद्राला आमंत्रण देत नाही. अमरेंद्राय हवानंद प्रियदान नमः 35वा क्रमांक. अगोदर बोलत नाही का, यानं चुका केलेल्या आहेत बेट्याने. म्हणून कर्मकांडात कधीच इंद्राला अगोदर आमंत्रित करीत नाही. चुका करणारा माणूस आहे. या इंद्राला वाटलं अहिल्या मला भेटा. कोणीच्या बापाला संकट पडलं, कोणी पैशावालं म्हणलं, मोठं म्हणलं, मला भेटावं मला भेटावं मला भेटावं. मग लग्नात एक पण घातला. जो कोणी प्रदक्षिणा 3 करून लवकर येईल त्याला आमची मुलगी माळ घालील. पवित्र गंगेच्या पात्रात मंडप द्यालता. सुंदरसा सुवर्ण कमळाच्या फुलाचा हार होता तिच्या हातात, सुवर्ण कमळाच्या. चरण सेवा अखंडित. नामदेवराय भगवंताच्या पायाची सेवा का मागतात? एकच पुरावा सांगणार, आपल्याला पुढच्या कडव्यात सरकायची. सुवर्ण कमळाच्या फुलाची माळ अहिल्याच्या हातात आहे. ती वाट बघत होती, आता कोण प्रदक्षिणा करून येईल. आपोआपल्या वाहनात देव बसले. इंद्र ऐरावत नावाच्या हत्तीवर बसला. ऐरावत हत्तीला शास्त्र सांगतंय सोंडी 7 येतात. मी नाही बरं, मी काही पाहिला नाही, फक्त पुराण सांगते. आणि पुराण सांगते मी ते बोलतो. आपण ज्यांच्या नावानं भाकरी खातोत ना काशीनाथ बुवा, त्यांचंच गायलं पाहिजे. मी या मताचा माणूस. मालक आठवड्याला गावरान तुपासह किराणा आणीत असेल, यथासांग पत्नीचं लालन पालन करीत असेल, तर हौसानं शहाण्या बायकोनं त्याच्या नावानं कुकू लावलं पाहिजे. मी या मताचा माणूस आहे. आपण ज्ञानोबराय तुकोबरायच्या नावानं भाकरी खातो. घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांगनीट कशाला दुसरं बोकन देऊन घ्यायचं आहे का नाही. आपण मागच्या लोकांनी जे संस्कृती सांगितलं ना, त्या लोकांचं अनुकरण करायचं ना. आपण गाफील कशाला करायचं. आमच्या इथले एका बाईचे मालक जरा घोंगडी इतके गोरे होते. घोंगडी इतका गोरा होता त्या बाईचा मालक, घोंगडी इतका. तर कस्तुरी तिला काय म्हणली, माय द्वारका तो नवरा जरा काळात दिसत बाई. द्वारका जरा गुणवान होती, सात्विक, जरा बऱ्या घरची पोरगी. बऱ्या घरची म्हणजे सात्विक घरची पोरगी होती. 6 महिने ऐकलं. 6 महिन्याच्या नंतर कोण्या बाईला राग येईन ना. पुन्हा म्हणली कस्तुरी, माय द्वारका तो नवरा जरा घोंगडी इतकाच काळा दिसतो. ती म्हणली, माय कस्तुराबाई असू द्या काळा, पण दिवस मावायच्या आधी घरी येतो. तो हगन गोरा पाने, पण बस स्टँडच्या मुतारीला झोपलेला असतो. बॅटरी नेऊन पोरायला आणावं लागतं. काय करायचं दिवस असला.
तसा आपला पंढरपुरातला काळा आहे, पण आपल्याला टायमाला भाकरी येत ना महाराज त्याच्या कृपेने. पंढरपुरी जा निळा लावण्याचा पुतळा, काय टाकले आपण त्याच्या नावाचं कुंकू लावलं पाहिजे, त्याचं अनुकरण केलं पाहिजे. या संतांनी शास्त्र म्हणेल ते सांडावे, राज्यही तृण मानावे, राज्यही तृण मानावे. शास्त्र पुराण वेद प्रणीत ऋषी प्रणीत संप्रदाय, मुनी प्रणीत संप्रदाय, गाफील लोकांनी स्थापन केलेला संप्रदाय नाही, म्हणून त्यांच्या वाटानं आपण चालायचे, हे नियम येतात. आपापल्या वाहनात बसून सगळे देव पळू लागले, इतके वाहन दामटू लागले, इतके वाहन दामटू लागले. त्याला वाटलं मी पहिली प्रदक्षिणा करीन, मी पहिली प्रदक्षिणा करीन, आपल्याला भेटन. पवित्र गंगेच्या पात्रात एका गायीनं पाणी पिलं आणि वाळवंटात ती गाय बसली. त्या गायीला प्रसूतीच्या वेदना चालू होत्या आणि त्या वेदनेमध्ये तिने एका बाळाला जन्म देत होती. तिचं बाळ म्हणजे वासरू, त्याला द्विमुख सावज म्हणतात. काळ्या रंगाची गाय वासराला जन्म देत होती. अशा वेळेला ज्यांनी न्यायशास्त्र केलं, 6 शास्त्रकारापैकी एक शास्त्रकार न्यायशास्त्र. शास्त्रकारामध्ये 2 लोकांचं नाव मोठं आलं भागवतात दीपक बाबा. एकानं सांख्यशास्त्र केलं, त्याचं नाव होतं कपिल मुनी. ब्रह्मवेत्याचा अधिकार शुक याज्ञवल्क, दत्त कपिल मुनी. हरीशी जाणवणे हरी झाले. इकडं कपिल मुनींनी सांख्यशास्त्र केलं आणि न्यायशास्त्र गौतमाने केलं. असा न्यायशास्त्राचा करता गंगेत स्नान आटपलं आणि स्नान आटपल्याच्या नंतर पाहिलं गाय जनत आहे. प्रदक्षिणा घातल्या. धेनुयां धेनुसुभवन्दितं वत्सानां व्यवस्थितो प्रसद कालाभयां पवित्रायति पापनाशनी हितार्थायां गंगोदकं तटाभवस्थिता यानि स्थाने सर्वास्थितोर पवित्रयो भयस्थिता. 3 प्रदक्षिणा घातल्या आणि मंडप बाजूलाच होता. गाय जनत असताना 3 प्रदक्षिणा घातल्या. याची तपश्चर्या, याची फलश्रुती काय? गौतमाच्या लक्षात आलं. मंडपात गेले आणि सुवर्ण कमळाची माळ जगत सुंदरी असणारी अहिल्या तिनं गौतमाच्या गळ्यात टाकली. मंगलाष्टक म्हणायला 9 लोक होते देवा, 9 लोक 9. त्या 9 लोकांनी एकही मंगलाष्टक म्हणलं नाही. ताई ग बाई ग संक्रांत त्याची पोरगी अंसाबाईची नाथ, हे असले मंगलाष्टक. नालायकपणा आहे, नालायकपणा. ज्याच्या लग्नात असे मंगलाष्टक त्याचा संसार उलथा झाला समजायचं. मिस्त्री काम करणारा मुसलमान तर टोकाचा श्रीमंत मुसलमान, त्याच्या लग्नात संस्कृती मोडीत नाही. आपल्याकडे जरा जरा पैशाचा चाळ झाला, यानं संस्कृती पेटीने शेकत बसले नालायक. काय धिंगाणा करायचा करी जा लग्नात, पण मंगलाष्टक तरी चांगले म्हणू देत जा. इतकं तरी घ्याच्या कीर्तनात. ज्याचे ज्याचे लग्न राहिले त्यांना आपल्या लग्नातले मंगलाष्टक सात्विक म्हणू दिले पाहिजे. सात्विक शास्त्र आहे त्याच्या पाठीमाग. आशीर्वाद इतका हलकटपणा नवरदेवाला उचलायले. महाराज आपण मिटिलत नाही रे आसाराम एक घरानं, आपली ताकद नाही. महाराज नवरदेवाला उचललं, नवरीनं हार फेकला, सोपण्याच्या गळ्यात पडला. गळ्यात शपथ, मी खोटं बोलत नाही, फक्त नाव सांगणार नाही. 8 दिवस पंचायत होती. पोरगी जाईच ना नवरदेवाच्या घरी, मी तुला हालत नाही घातला म्हणे. मागच्या महिन्यात मिटलंय ते, मागच्या महिन्यात. शेवटी वेद काढावं लागले. प्रणितो भवाहा अर्जतम कुंकुमाहा जलम ओघास्ती. शास्त्र आहे त्याच्यासाठी. पाणीग्रहण नावाचा विधी म्हणते आपल्या लग्न संस्कारात. लग्न संस्कार म्हणजे 16 संस्कारापैकी एक संस्कार आहे. चिमणा चिमणीचा गोट्या खेळायचा खेळ नाही. गळ्या नालायक माणसाला अजून आकलीचे कांदे फुटायचे राहिले. इतका हलकटपणा, इतका हलकटपणा. बाकीच्या संस्कृत्या बोखंडीवर घ्यायच्या नाही. नवरदेव नवरी तिकून यायची म्हणजे गुदगुल्या करीत यायले. इज्जतीचा पंचनामा येतो. आणि जरी येत असतील दोघे करावी उभी अंतरपटाते धरा वधवरा दृष्टादृष्ट न करणे. हे काय गांजा फुकेन दिले का? किती गोड संस्कृती आपली. येऊ द्या बरं तिकून. बरं तिकून येत असताना काय मेरा महबूबा आया ना अख्तर आया, हे कशाला म्हणायचं? त्याच्यासाठी शांतीपाठ म्हणा.
गायत्री मंत्र म्हणा. निधियां निधिपदे निधिभयं जद्मिरेण सुतः एनं यतकारा सर्वान् योगिराजा प्रविष्टतो छंद पंचानन सर्वानां गिरिजां पते भयो एकदन्ता सिद्धिरो जयं विष्णवे प्रभजनः ब्रह्मां सावित्री शचि पुरंदरा स्थितः सिद्धिर्विनायको भवज्जायते प्रदः नवदाम्पत्यां सर्वां सुचिर्भव आशचः योगी जपितपि सन्यासी अनुरागी प्रच्छंदानां आशा छंदात नवरी स्टेजवर येऊ द्या. महाराज त्यांच्या लग्नातलं कल्याण होईल, त्यांच्या संसाराचं कल्याण होईल. मेरा महबूब असं गाणं ज्याच्या लग्नात म्हणलं ना, पोरीच्या बापाला आणि पोराच्या बापाला अशी बसायची जागा हाणायची रुमण्यानं की त्याला 1.5 महिना भेटायला उभ्यानंच खावं लागलं पाहिजे. अशी हाणायची, अशी लाल होस तर गुडघ्यापासून तो कमरा पोचतो. हलकटपणा आहे महाराज, नालायकपणा आहे. काय लग्न लागलं गौतमाचं. लग्नात मंगलाष्टक म्हणायला जाबाली होते. कोणाला म्हणायचं जाबाली? भृशुंडी होते, लोमश होते. महाराज लोमशाचा पुरावा पंढरपुरातल्या मालकाला मान खाली घालावा लागते. इतका लोमशांचा पुरावा होता. शास्त्र वाची जा. आता काही ग्रंथ विकत घ्यायचं काम नाही. मोबाईलचं बटन दाबा, 5वीच्या पोराला सांगा लोमशो भय शास्त्राम प्रविष्ट हो मिद्या सर्व हा असा शब्द त्याच्यावर मोबाईलवर टाईप करा, लगेच लोमशाचं चरित्र मिळते तुम्हाला. इतकी मोठी ताकद आहे लोमशांची. अशी लोक मंगलाष्टक म्हणायला. लग्न झालं पण महाराज एका माणसाच्या पोटात डबा उठला, त्याचं नाव इंद्र. म्हणे लोमशाचे 7-8% गौतमाचे 4-5% केस पांढरे झालते आणि इंद्राचा एकही केस पांढरा नव्हता. ते अमृत पेत होतं मुळे, त्याच्यामुळे त्याचा केस पांढरा होता. ते म्हणे अगा कनिष्ठा भो जष्टा स्तथेवंच क्रिया जलाम याधी भयो सौंदर्यम जगत प्रिय. जरा म्हणजे म्हातारपण ज्याच्या जवळ आले त्याला पोरगी देऊन टाकली. मी तर तरणा आहे, याच्या पोटात डब्बा उठला आणि ते दिवसापासून त्याच्या अंतकरणात पाप होतं. एके दिवशी काय केलं या इंद्रानं माहितीये? चरण सेवा अखंडिता. नामदेवराय पंढरपुरातल्या मालकाच्या पायाची सेवा का मागतात हे सांगतोय मी. मला फक्त लांबून याचा नाद आहे, पण एसटी बस स्टँडला आणतो. लांबून काऊन येतो दीपक गुरु? डिझेल तुमचं आहे ना, आपल्याला काय ताण घ्यायचा? देवीचं तेल देवीला भूते आला गायला. त्याच्यामुळे शहाण्या ड्रायव्हरनं किती चांगल्या रस्त्यानं लांबून एसटी आणा, पण प्रवासी बस स्टँडला आणा. एक जणांनी चांगल्या रस्त्यानं आणली, नदीला उभे केले प्रवासी. पा खातेन सोमल्या. हो, गाईनं कोणाची मका खावा, पण दुधाला आणि शेणाला मालकाच्या खोट्यावर यावा. कीर्तनकारानं किती लांब फिरावा, पण कड्यावर येत जा. ज्याला कळव दोसत नाही ते जर आपल्याकडे आला तर समजायचं तमाशातला आपल्याकडे आला. विठाला विठाला दोन देव सोबत घेतले इंद्रानं. 2 नाव घरी गेल्यावर पाहते देव कोण कोण होते. त्याच्यापैकी एका देवाला कोंबडं केलं. प्राणी तरी चांगला करावा इंद्रियानं, त्याला कोंबडं केलं त्या देवाला. आणि कोंबडं रात्री 1:30 वाजता ओरडलं. कोंबडं कोणाचं बी रात्री ओरडत नसतं. आगा ब्राह्मावरतोर मुहूर्तानाम कुकुटम धनियाम प्रदो भजायते. हे वेदाच्या श्लोकात कोंबड्याचं नाव आले. कोंबड सकाळी ब्राह्मी मुहूर्तावर आरवते आणि रात्री जाणून बुजून एका देवाला कोंबड केलं. लालूच दाखली इंद्रानं. त्या देवाची लय फजिती झाली. एका पुराणात पा बघा जा कधी कधी पुराण. पेपर वाचू वाचू काहीचे महिन्याला चष्मे बदलायले. इकडं फलानी निवडून आली, तिकडं बिस्तानी निवडून आली. काय तुम्ही मेवणी उभी होती का? कधी कधी गाथा वाचायचा, शास्त्र वाचायचं, पुराण वाचायचं. हो, काही काहीला इतके पेपर वाचायचा ना. आमच्या इथलं मथार इतकं पेपर वाचायचं, मेल्यावर पेपरातच जाळलं मी. इतके पेपर साचले होते, त्याला लाकूड टाकलंच नाही. हे तुम्हाला राग येईल म्हणून आमच्या इथलं म्हणायलो, पण समजून घ्या कोणाचं सांगायला होतं. विठाला विठाला कोंबड केलं 1:30 वाजता बोंबरलं. ते कोंबड्यानं 1:30 वाजता बाग दिल्याच्या नंतर गौतमाच्या लक्षात आलं ब्राह्मी मुहूर्ताला सुरुवात झाली. आपण गंगेचं स्नान करण्याकरता जा. साधवानं भिजणे राहिला महाराज आणि स्नानाकरता गेले.
रात्रीच्या मध्य पर्वावर गंगेला स्पर्श करणं पाप लागतंय. हा शास्त्र कवा गंगात उड्या नाही हाणायच्या. मगरीवानी माश्यावानी खेकड्यावानी कवा बी नाही घुसायचं गंगा. शास्त्र आहे त्याच्यासाठी. तीर्थ पर्व काळावर पुण्य देत असते. काही माणसं पंढरपूरला जाते आणि द्वादशी माजलगावात सोडिते. द्वादशी माजलगावात सोडिते म्हणजे कवा निघली पंढरपुराहून याचा विचार करा ना. यायनं रातच्या 11:30 आंघोळ केली आणि त्याच्या संघच्या बायानं 10:30 चपात्या टाकल्या एकादशीच्या दिवशी. आणि यायनं माजलगावात चपात्या हापकिल्या डुकराईनं. काय तुम्हाला काठी घेऊन आलता का पंढरपुरातला मालक असं करायला? असं करायचं नाही. शास्त्र जे सांगतं ते जोपासायचं. आपण गेलं ना तिथला नियम पाळायचा. चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा नेम मोडल्यावर काय होतं बघा. पुढं रात्री 2 वाजता गंगेला स्पर्श केला आणि त्या पवित्र पापनाशीनं शाप दिला. ममाम गत्वाम धैर्या यज्जायते तत्रारस प्रसंगेश यज्जायते पियुषा अभाद्र भद्र भद्रेश्वाम त्वम भार्या अनिष्टो या विचारो क्रोतोलया. शाप दिला गंगेनं. न्यायशास्त्र करता जरी असेल पण आवेळी गंगेला स्पर्श केला तुझ्या पत्नीच्या डोक्यावर व्याभिचाराचं पाप पडल. महाराज त्याच दिवशी पत्नीला इंद्रान बाटीलं. काय शास्त्रे काही सुंग करीत असतील का आगाव? शास्त्र आहे आपल्याकडे. शास्त्र काही बी वृत्त आगावच. ढवळे गुरुवार साडी ढवळी टिकली ढवळी सकाता ते असताना ढवळ कपाळ. नालायकपणाने असे व्रत बंद करायचे नाही. या लोकांनी सांगितले ते व्रत करायचे. बाटीलं गंगेला घरी आले आवाज दे.